प्रथमतः 3-4 दिवसापूर्वी चेअरमन संचालक बोर्डाने जो धाडसी निर्णय घेतला की पूर्ण टाइम ऑफिस सस्पेंड केलेले आणि इन्क्वायरी त्याच्यावर नेमलेली, तर त्याबद्दल चेअरमन आणि संचालक बोर्ड या सर्वांचं माझ्या वतीने व कृती समितीच्या वतीने पहिले त्यांचं अभिनंदन करू इच्छितो। आता जे तुम्ही जे सांगताय की चौकशी करणार आहेत आणि मग गुन्हे दाखल करणार आहेत, असं जर का असेल तर माझी एक कृती समितीच्या वतीने बोर्डाला एक आमची सूचना राहील की आम्ही जरी तुमचं अभिनंदन करत असोल तरी सुद्धा कृती समितीची चेअरमनला मागणी अशी आहे की तात्काळ प्रथमतः पोलीस स्टेशनला गुन्हे कारखान्याच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि दुसऱ्या बाजूला कारखान्याच्या माध्यमातून तुमची इन्क्वायरी सुद्धा चालू ठेवावी आणि ह्या दोन्ही गोष्टी जर का केल्या त्या खऱ्या अर्थाने ते सामान्य सभासदापर्यंत जाईल की जेणेकरून हे बोर्ड एक चांगला निर्णय घेतलाय, चांगलं काम करते, अशा पद्धतीने चेअरमन संचालक बोर्डाने तात्काळ गुन्हे पोलीस स्टेशनला जाऊन दाखल करावेत। कारण आज माझ्याकडे गेले 2 दिवसात ज्या काही माहिती आलेल्या आहेत मला वाटते त्या फार गंभीर असाव्यात, गंभीर आहेत। कारण ही जो काय प्रकार आता झालेला आहे तो गेले 8 वर्षापासून तो हा प्रकार झालेला आहे आणि हा जो काय सावळा गोंधळ जो झालेला आहे, अप्रतपरीचा विषय जो काय झालेला आहे, हा जवळजवळ कोटीच्या घरात आहे। 5 कोट बी निघाल आणि 10 कोट सुद्धा निघेल। कारण मला अशी माहिती सभासदांच्याकडनं मिळते की आपल्या कारखान्याचा लेबर ऑफिसर यांनी आता मध्यंतरी बारामतीमध्ये MIDCच्या भागात 3 ते 4 गुंठे जागा घेतलेली। आता बारामती MIDC सारख्या ठिकाणी एका गुंठेची किंमत काय आहे मला वाटते बऱ्यापैकी सभासदांना माहिती, त्याच्यावरून मला वाटते 60-70 लाखाच्या घरात ती किंमत असू शकते। दुसरी गोष्ट असंही माझ्या कानावर आलेले की साळुंके म्हणून जो कोण ग्रस्त आहे त्या व्यक्तीने त्याच्या ज्या बहिणीत, मग सख्या बहिणीत का चुलत बहिणीत हे तपासावं लागेल, परंतु त्या बहिणींना सुद्धा 20-20 लाख रुपये दिलेले आहेत अशी सुद्धा मला माहिती मिळते। आता या दोन्ही माहित्या जर का काढल्यात तर ह्या माहित्या जवळजवळ 1 कोटीच्या घरात येतात आणि काही जणांच्याकडनं जी फोन येतात की 7 ते 8 वर्षापासून हा सावळा गोंधळ चालू आहे। तर मला वाटते माझी चेअरमन आणि संचालक बोर्डाला एक माझी विनंती अशी राहील की इन्क्वायरीच्या माध्यमातून तुम्ही जे आता कायदेशीर कारवाई कारखान्याच्या माध्यमातून जो करताय ती तुमची चालू असावी, चालू करा, चालू ठेवा, पण पोलिसांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया पुढली चालू व्हायला पाहिजे की जेणेकरून गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस खात्यामार्फत त्यांना PC मिळेल आणि PC मिळाल्यानंतर मला वाटते जे काय माहिती आमच्याकडं आलेल्या आहेत त्या बऱ्यापैकी माहित्या पोलीस खात्याला कळू शकतील, त्याच्यापेक्षा जास्त माहिती आहे त्या सुद्धा कळू शकतील। आणि दुसरं म्हणजे हा जो काय बोर्डाने निर्णय जो घेतलेला आहे ह्याच्यावर कारखान्याच्या पूर्ण स्टाफवर एक मोठा दबाव येईल आणि आयुष्यात पुढं कधीही सोमेश्वर कारखान्यावर हा जो काय भ्रष्टाचार झालेला आहे, चाललेला आहे, हा कधी होणार नाही। मला ह्या माध्यमातून अजून एक चेअरमन आणि बोर्डाला मला एक कल्पना द्यायची की हा जो काय प्रकार जो आता लेबर ऑफिसमध्ये जो काय घडलेला आहे हा नुसताच तिथं झालेला नाही। आमच्याकडे माहिती अशी मिळालेली की ह्या लेबर ऑफिसरपेक्षा सिव्हिल ऑफिस जे आपलं आहे त्या सिव्हिल ऑफिसमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा कारभार चालू आहे। तर त्या सिव्हिल ऑफिसची सुद्धा कारखाना अंतर्गत इन्क्वायरी व्हायला पाहिजे, व्हावी की जेणेकरून
तिथं जर का भ्रष्टाचार जर का होत असेल तर तो 100% भ्रष्टाचार तो बाहेर येईल आणि एक सभासदांना एक निश्चित समाधान वाटेल की बाबा हे संचालक बोर्ड एक चांगलं काम करते. त्यामुळं माझी पुन्हा एकदा विनंती आहे की ह्या गोष्टी चेअरमन संचालक बोर्ड यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी. हा जो आर्थिक गैरव्यवहाराचा जो प्रकार आहे तो फक्त लेबर ऑफिसर किंवा जे टाइम ऑफिस आहे त्यांच्या पुरताच मर्यादित असेल का याचा मास्टर माइंड आका आणखीन दुसरा कोणी असेल असं वाटतं का तुम्हाला? असू शकतो का? नाही, आता हे आका बेका जे काय तुम्ही बीडचं प्रकरण जे म्हणताय ते मेहरबानी करून मला वाटते आपल्या समिचर कारखान्यावर हा आका न हा असा काय प्रकार आणण्याचा प्रयत्न मला वाटते होता कामा नये. कृती समितीचं कुठलंही संचालक बोर्ड जर का आलं तर चुकीचा कारभार जर का चालत असेल तर त्याच्यावर अंकुश ठेवणे हे फक्त आमचं काम आहे. काय त्यात काहीतरी वेगळं काहीतरी आम्ही अजून त्यात पुढे घालून सोडायचं बोलायचं हा माझा वैयक्तिक किंवा आमच्या कृती समितीचा धंदा नाही आहे. त्यामुळं मी ह्याच्यावर फक्त एवढंच मी म्हणेल की जर का ती माझ्यापर्यंत आणि आमच्या कृती समितीपर्यंत जर का ह्या माहित्या जर का आलेल्या नसतील तर ह्याचा मास्टर माइंड कोण आहे, कोण असावा, मला वाटते मी बोलणं काय मला उचित वाटत नाही. मी मगाशी तुम्हाला मी सांगितलं की त्या साळुंकेच्या बहिणी त्यांच्या नावावरनं त्या दोघींना 20-20 लाख रुपये दिलेत. मी मगाशीच मी बोललेले. आणि निंबाळकर जो लेबर ऑफिसर आहे त्यांनी 4 गुंठे घेतले हे मी बोललेले. आता ह्या बाबतीत जर का मास्टर माइंड कोण आहे किंवा कोण असावा किंवा अंदाज असं जर का माझ्यापर्यंत माहिती जर का नसेल तर मी कोणातरी नाव घेऊन बोलणं हे मला काही उचित वाटत नाही.